मुख्यमंत्री महोदय तात्काळ याची दखल घेतील आणि मला वाटतं हे जर वस्तुस्थिती असेल तर त्याच्यावर कडक कारवाई ते करतील. पण अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या हे योग्य नाही आणि युती सरकार अशा लोकांचा खंबीरपणानं आपण त्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या बाजूला नागपूर अधिकाऱ्यांच्या बंगल्यांची डागडुजी सुरू आहे. कृषी मंत्र्यांच्याच एका बंगल्यासाठी जवळपास 1 कोटी रुपये 31 कोटी रुपयांचा खर्च सध्या सुरू आहे नागपूरमध्ये. डागडुजी सुरू आहे. आता हे आठवड्याभराचं किंवा फार तर 2 आठवड्याचं अधिवेशन असेल. एवढं कशाला खर्च कोण करेल. मला वाटतं वस्तुस्थिती माहिती घेऊन त्यांना अशा माझं मते माहिती घेऊन कधी खरं असेल तर ते आज चुकीचं आहे. पण तो बंगला किती, त्याचे स्क्वेअर फूट किती, खर्च किती ह्याचा जर अभ्यास करा. आता 22 वर्ष मी त्या 2 बंगल्यात राहतोय रवी भवनच्या, त्यामुळं एवढा खर्च होणं शक्यच नाही. पण सरकारी माझं मत आहे काय होतंय दर अधिवेशनात 1 वर्षभर ते रिकामं असते आणि मग वर्षभरानंतर त्याची डागडुजी केली जाते, तेवढंच काम असतं. मला वाटतं इतका खर्च नसावा. ठाकरे हा आंदोलनाला बसलेले आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार या 2 आमच्या भगिनींचं भांडण मिटतील असं माझा विश्वास आहे. महाविकास आघाडीनं परवा जो मोठं गुन्हे दाखल झाले ते काल त्याबद्दलची मी पत्रकार परिषद म्हणजे बघितलं की परवानगी नसताना त्यांनी मोर्चा काढला आणि त्यामुळं वाहतुकीची कोंडी झाली, लोकांना धाक त्रास झाला, त्यामुळे झाला. आणि जे बीजेपीने जे केलं होतं ते एका बाजूला मूक मोर्चा त्यांचा होता, त्यामुळं काय नागरिकांना काय त्रास झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. वस्तुस्थिती काय मला माहिती नाही. कोल्हापूर जिल्ह्यात कॉम्रेड उदय नागसे एक फोन आला होता जीवन मरणाची तेवढं तर कसं बघता नाही त्याने योग्य ती तक्रार दिल्यानंतर पोलीस त्याची चौकशी करतील, कारवाई करतील. साहेब रोहित पवारांनी एक दाबातून मोर्चा झाला भूसुरूचा, त्यानंतर शिंदे समितीनं आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनं आम्हाला फोन आले, त्या सगळ्यांचं टेन्शन वाढले असं ते फोनवरून बोलल्याचं दावा. असं अजिबात होणार नाही. माझ्या मते अशा मोर्चानं आमची युती शासन युतिलित होईल असं नाही आणि याच्यापेक्षाही प्रचंड मोर्चे आम्ही काढलेले आहेत. तुमच्या शेजारीच पदवीधर आहेत, परवा तुम्ही इच्छुक उमेदवाराचे गणित मांडला, त्याच्यामध्ये सांगितलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही समजावून सांगू की कशा प्रकारचं आमचं गणित असणार आहे. काय नेमकं गणित आहे जे मुख्यमंत्र्यांना तुम्ही समजावून सांगणार? 7 तारखेनंतर तुम्हाला मी सांगतो गणित काय आमचं. शरद लाड असं म्हटलेलं आहे फलटण प्रकरणावरचं राजकारण सत्तांना सुषमा अंधारे एका बाजूला फलटणमध्ये, दुसरीकडे रणजित निंबाळकर अजून देखील त्या विषयावर आक्रमक आहेत. ते परिषदेवर या तिथल्या तिथं उत्तर देतो. आता जी घटना दुर्दैवी घडलेली आहे, ज्या भगिनीनं आत्महत्या केली त्याबद्दलचे चौकशीचं SIT मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केलेली आहे. आता त्यातून सत्य बाहेर पडेल आणि मला वाटतं अशी SIT स्थापन झालेली असताना पुन्हा आता पोलीस स्टेशनला जाणं आणि पुन्हा कायदा सुव्यवस्था बिघडवणं कितपत योग्य आहे. आपण म्हणालात की मुख्यमंत्री शरद लाड यांचा पराभव कसा होतोय हे पटवून देऊ म्हटलं, पण शरद लाड म्हणतात की मला भाजपमध्ये घेताना मुख्यमंत्र्यांनीच शब्द दिलाय उमेदवारीचा. ठीक आहे ना, ते अजून काही चर्चा ज्यावेळी होईल ना, अजून 1 वर्षभर निवडणूक आहेत, तर मुख्यमंत्री महोदयांना पटवून दिल्यानंतर मुख्यमंत्री महोदय मला वाटतं आमच्या शब्दावर विश्वास ठेवतील. डॉक्टर प्रकरणी डॉक्टर्स खाते संपावर गेलेले आहेत, विस्कळीत सेवा होण्याची शक्यता. मी कालही मार्चच्या त्या डॉक्टर्सना आणि त्याच्या युनियनला चर्चा केली. मी दूरध्वनीद्वारे त्यांना मी म्हणालं की आता SIT स्थापन झालेली आहे, आपण हा संप करू नका. आणि ह्यामुळे विनाकारण जे रुग्ण आहेत त्यांचे फार हाल होतात. ते म्हणाले की आमची डॉक्टर गेल्यामुळे आम्हाला थोडं करावं लागेल आणि मी त्यांना पुन्हा आज विनंती करेन. मला वाटते 1-2 दिवस आपल्या भगिनीला दिलासा देण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना ते करत असतील आणि ते कामावर रुजू होतील. राज्यातल्या सगळ्या शाळांनी मात्र नाही, अजून काही मी माहिती घेतलेली नाही. ते योग्य नाही, परंतु काय झालं की मी काही माहिती घेतलेली नाही. तसं असेल तर आपण त्याच्यावर लगेच शासन त्यावर कडक कारवाई करेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.